नीरा नदीच्या काठी असलेली शिवसृष्टी. आपण अकलूजमध्ये आलो आहे शिवसृष्टी शिवाजी महाराजांचा किल्ला बघायला. खूप सुरेख असा किल्ला तयार केलेला आहे शिवाजी महाराजांचा. सुरुवातीला असं मावळे, हत्ती, तिकीट आहे, तिकीट काढावं लागतं. तिकीट काढल्याशिवाय आत प्रवेश नाही. मोठ्यांना 20 रुपये आणि छोट्यांना प्रौढांसाठी 35 रुपये आणि मुलांना 25 रुपये. शैक्षणिक सहल असेल तरी 25 रुपये असा तिकीट दर आहे. इथे तिकीट काढायचं आणि मग आत किल्ला बघायला जायचं. मोठे मोठे बुरुज केलेले आहेत, तटबंदी खूप सुंदर आहे सगळं. हौद पाण्याचा केलेला आहे, पाणी नाही आहे ह्याच्यात आत्ता. मोठा हत्ती आहे, मावळे आहेत, सनई चौघडावरती. वर पण मावळे आहेत, तोफ आहे. हो, हत्ती बघा केवढा मोठा आहे. दाखवला दाखवला. भव्य दरवाजा आहे. नीरा नदीकाठी असणाऱ्या यादवकालीन भुईकोट किल्ल्याचा जीर्णोद्धार 75 ते 78 या कालावधीमध्ये अकलूज ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच जयसिंग मोहिते पाटील यांनी महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे. पूर्वी हा किल्ला भग्नावस्थेत होता, त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. किल्ला खूप सुंदर आहे. आपण इकडून बघूयात आता. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ किल्ला पुतळा आहे मोठा. शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्यांचं प्रथम सूर्यदर्शन इथं दाखवलेलं आहे. शिवांचे विविध खेळ, गडेकोट खेळ इथं दाखवलेले आहेत. शिवाजी महाराजांना शिक्षण देताना दादाजी कोंडदेव रोहिडेगराश्वराच्या शिव मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेताना. इथं वरती संध्याकाळी लेसर किरणांचा शो पण असतो म्हणे. हे काय त्याच्यासाठी इथं बसून बघत असतो. तुम्ही वर जाऊ द्या, मी बसून खातो. मी हे व्हिडिओ आधी सगळे बघितले, मग इथं आले करायला. अभ्यास करावा लागतो, त्याच्याशिवाय पास होता येत नाही. ते माणूस म्हणला नाही का, त्याला वाचायला लागतंय. नरसिंह मंदिरातला माणूस. हो, किती व्हिडिओ झालेत म्हटलं. मला कंटाळा आला व्हिडिओ करायचा. मी नाही करणार म्हटलं, मी नाही सांगणार म्हटलं. नाही सांगायला तयार नाही. हो. शिवाजी महाराजांचा नामकरण समारंभ, बारशाचा कार्यक्रम दाखवलेला आहे. जिजामाई पाळण्यात घालतीये बारशाच्या वेळेला. इकडे सनई चौघडे आहेत. पुण्याच्या लाल महालामध्ये न्यायनिवाडा करताना तोरणागडावर स्वराज्याचं तोरण बांधलं त्यावेळेचा आनंदोत्सव. तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकताना शिवाजी महाराज. अफजल खानाचा वध. पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे लढाई. इंग्रजांना कैदेची शिक्षा दिली महाराजांनी त्यावेळेला 1661 साली. शाहिस्तेखानाची बोटे महाराजांनी
तोडली त्यावेळेला. सुरतेवर स्वारी. सागरी सत्तेची उभारणी. पुरंदरचा वेढा आणि वीर मुरारबाजी. औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. हे बघा, छोटे संभाजी महाराज पण दाखवले. शिवाजी महाराज, औरंगजेब. आग्र्याहून सुटका. तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज. आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग रायबाचे. हिरकणी बुरुजावरून हिरकणी खाली उतरताना हिरा गवळण खाली उतरत होती त्यावेळेची गोवळकोंड्याची भेट. सेनापती हंबीरराव मोहिते. महाराजांना 2000 घोडे आणि काही अति अपार धन अर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. सगळी शिवसृष्टी आनंदाने न्हावून निघाली आहे. इतकं सुंदर दृश्य केलेलं आहे हे. खूपच छान आहे. असं वाटतं की आपण प्रत्यक्ष ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. इतकं छान हे दृश्य आहे. जिजाबाई, छोटे संभाजी सगळे बसलेले आहेत पाठीमागे. अतिशय सुरेख छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासारखा आहे. तटबंदीवरती बाजीप्रभू देशपांडेंचा पुतळा इथे. मावळे शेकोटी पेटवून बसलेत. इथून मावळे तटबंदी चढतायत. आपणही ही तटबंदी चढून वरती जाणार आहोत. आपण वरती गडावरती चाललोय आणि वरती पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून आपण सहज वरती जाऊ शकतो. आपण वर शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापाशी आलेलो आहे. हे बघा, इथून सगळी खालची शिवसृष्टी दिसते. अगदी छान. आपण हा खालचा भाग सगळा फिरून आलो. ही शिवसृष्टी सगळी छान दिसते इथून. पलीकडे नदी वाहतीये, नीरा नदी, आणि नदीच्या काठावरतीच हा किल्ला आहे. खूप सुंदर शिवसृष्टी आहे. तुम्ही जेव्हा परत याल अकलूजला तेव्हा नक्की ह्या किल्ल्याला भेट द्या. तर असा हा किल्ला खूपच सुंदर आहे आणि पुन्हा पुन्हा बघण्यासारखा आहे. तर तुम्ही जेव्हा अकलूजला याल तेव्हा नक्की या किल्ल्याला भेट द्या. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअर केला तर अनेकांना हा व्हिडिओ पाहता येईल. धन्यवाद.